हॅलो फ्रेंड्स, श्रेया फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हा छोटासा कॉइन पाऊच बनवणार आहे. त्यासाठी हे जे कटिंग दिसत आहे ना, हे कटिंग कोणतं आहे तर यापूर्वी मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे ना स्क्वेअर बॅगचा, स्क्वेअर टिफिन बॅग, त्याचे जे स्क्वेअर कटिंग केलेले होते ना 3.5 बाय 3.5 इंच, तेच हे आहेत. ते वाया जाऊ नयेत म्हणून आपण त्यापासून आता कॉइन पाऊच बनवणार आहोत. हा कॉइन पाऊच खूप छोट्या साईजचा असल्यामुळे याला आपण चेनचा नंबरसुद्धा छोटा घेणार आहोत. 3 नंबरची चेन आहे ही आणि त्याला रनरसुद्धा तेवढे छोटेसेच मिळतात. जिथे आपण हे बाकीचं सामान घेतो मशीनचं, तिथेच आपल्याला ही चेनसुद्धा मिळून जाईल आणि त्याचे रनरसुद्धा मिळतील. चेन लावल्यानंतर त्याला आपण नॉनवनच्या पट्टीने कवर करून घेतलेला आहे. दोन्ही बाजूने आपण अशी चेन लावून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने आपण 1 इंचाची पट्टी घेऊन त्यावर दाबटीप मारून घेणार आहोत. पाऊचला इतका छोटासा पाऊच आहे, पण तरीसुद्धा आपण एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम नीट अँड क्लीन शिवणार आहोत. कुठे त्याचे धागे वगैरे काही निघणार नाही. बॅग जी बनवतो ना आपण, त्याचं असं काही वाया जात नाही. यामध्ये आपण रनर टाकून घेतलेला आहे आणि आता हे उलटं करून घेतलं आहे आपण उलट्या बाजूने आणि आता सरळ याला टिप मारून घ्यायची दोन्ही बाजूंनी आणि यालासुद्धा आपण कवर करून घ्यायचं. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर आता जास्त करून आपण बॅगचेच व्हिडिओ टाकत आहोत किंवा असे पाऊचचे व्हिडिओ टाकत असतो. व्यवस्थित दोन्ही बाजूंनी आपण टिप मारून घेणार आहोत. 1 इंचाची पट्टी घेऊन आपण ते दोन्ही बाजूने त्याला कवर करून घेणार आहोत, जेणेकरून धागे निघत नाही आणि पाऊच आतल्या बाजूने सुद्धा खूप छान होतो. हा पाऊच तुम्ही कॉइन पाऊच आहे हा. यामध्ये तुम्ही वेगळे पण वापर करू शकता, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने. कुणी कानातले ठेवण्यासाठी किंवा कुणी काही छोट्या वस्तू असतील तर ते ठेवण्यासाठी खूप मस्त आहे. छोटासा हा आपल्या हातामध्ये एकदम इझी बसून जातो. याची किंमत मी फक्त 10 रुपये ठेवली होती. जेव्हा पहिल्यांदाच मी हा पाऊच बनवल्यानंतर शॉप लावला होता, तर खूप विकले गेले होते आमचे हे पाऊच. म्हणजे वाया नाही जात काही. बॅगचं आपण जे काही मटेरियल यूज करतो ना, त्यामध्ये अजिबात काही वाया जाऊ द्यायचं नाही. छोट्या तुकड्यापासून सुद्धा आपल्याला हे पाऊच बनवता येतात. आता हा पाऊचचा साईज फक्त 3.5 बाय 3.5 इंच होता. शिवून तो अजून थोडासा कमी झालेला आहे. हे इतकं छोटंसं आहे आणि यामध्ये रबर शीट असल्यामुळे काय होतं, उलटं करायला थोडं अडचण येते. परंतु काही नाही, व्यवस्थित उलटं करून घ्यायचं, कोपरे काढून घ्यायचे. मस्त आपला हा छोटासा पाऊच तयार झालेला आहे.